नांदेडच्या इतवारा परिसरातील प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्येबद्दल नवीन खुलासे होत आहेत. आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षमची प्रेयसी असणाऱ्या अंचलच्या भावानी आणि वडिलांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याचा सध्या सांगितलं जातं, जिथं त्याच्या पार्थिवासोबतच त्याच्या प्रेयसीनं लग्न केलं. खरं तर हत्येच्या घटनाक्रमाबद्दल सांगताना अंचल यांनी मोठा गौप्यस्फोट केला. घटनेच्या दिवशी काय घडलं हे सांगताना माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, घटनेच्या दिवशी सकाळी लहान भाऊ मला म्हणाला, पोलीस स्टेशनला चल आणि सक्षमवर गुन्हा दाखल कर. तो बळजबरी करत होता, मात्र मी तक्रार दिली नाही. मी सर्व पोलिसांसमोर सांगितलं, मला सक्षम समोर गुन्हा दाखल करायचा नाही. तेव्हा पोलीस कर्मचारी धीरज कोमलवार माझ्या लहान भावाला म्हणाले, रोज मारामाऱ्या करून इथं येतोस, तुझ्या बहिणीचं लफडं ज्याच्यासोबत आहे त्याला मारू नये, असं बोलून त्या कर्मचाऱ्याने माझ्या भावाला भडकावलं आणि असं कृत्य करण्यास प्रवृत्त केलं. रागाच्या भरात त्यावर माझा भाऊ बोलला की त्याला मारूनच इथं येतो आणि त्यानंतर अशी हत्या घडली, अशी माहिती अंचल यांनी दिली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भडकवण्यामुळं सक्षमची हत्या खरंच घडली का, हा मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय.